नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी बी एडुकेअरच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटीची जी मराठी ऑनलाईन लाईव्ह बॅच आहे, तिचं नाव आहे स्मार्ट बॅच. त्या बॅच संदर्भात चर्चा करणार आहोत. मित्रांनो, जनरली महाराष्ट्र लॉ सीईटीची जी परीक्षा आहे ती एप्रिल आणि मेच्या दरम्यान होते. ओके. तर या परीक्षेसाठी जे जे विषय आहेत त्या विषयामध्ये जे जे काही टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सचे कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला ही मराठी ऑनलाईन लाईव्ह बॅच जॉईन करावी लागेल. ओके. ही परीक्षा जी आहे ती बी एडुकेअर मधील शिक्षक दरवर्षी देतात. त्यामुळे परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कोणकोणत्या टॉपिक्स वरती प्रश्न विचारले जातात, या सर्वांचं मार्गदर्शन तुम्हाला या बॅच मधून होणार आहे. ओके. बॅच संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही बी एडुकेअर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. कारण महाराष्ट्र लॉ सीईटीच्या ज्या ज्या काही नवनवीन अपडेट्स आहेत त्या या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील. ओके. चला तर मग वळूया. तर यामध्ये आहे मित्रांनो, ही जी बॅच आहे ती बॅच सुरू होण्याची जी तारीख आहे ती आहे 23 जून. ओके. आणि वेळ असणार आहे संध्याकाळी 7:30 ते 9. 1.5 तासाचं तुमचं हे लेक्चर असणार आहे. आठवड्यातून 4 ते 5 लेक्चर्स होणार आहेत. ओके. तर हे लेक्चर्स तुम्हाला नक्की अटेंड करायचे आहेत. ओके. त्यानंतर आहे या बॅच मध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत. यामध्ये पहिलं आहे लाईव्ह क्लास. तर मित्रांनो, 1.5 तासाचं लाईव्ह लेक्चर होणार आहे, ते तुम्हाला अटेंड करायचं आहे. जर एखाद्या वेळेस तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड नाही करू शकलात तर त्याची जी रेकॉर्डिंग आहे ती तुम्हाला ऍप मध्ये पाहायला मिळणार आहे. ओके. पण तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की लाईव्ह लेक्चर जॉईन करता येईल. ओके. त्यामुळे यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स असतील ते क्लिअर करू शकता. यानंतर आहेत मराठी पुस्तकं. जर तुम्ही 3 इयर्स महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा देताय तर यामध्ये तुम्हाला 4 विषय विचारले जातात, ज्याच्यामध्ये असणार आहे कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर कारण मीमांसा. त्याचबरोबर आहे इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आणि तार्किक विश्लेषण, असे 4 विषय असणार आहेत. आणि सामान्य जो गणित आहे हा विषय तुम्हाला 5 इयर्स साठी विचारला जाणार आहे. 5 इयर्स साठी तुम्हाला 5 विषय असणार आहेत. ओके. त्याचबरोबर सर्व विषयांवर चाचणी पॅक. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी मध्ये जे जे विषय आहेत त्या विषयांमध्ये जे जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्स वरती तुम्हाला चाचण्या द्यायचे आहेत. ओके. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल असणार आहेत. आता ह्या मॉक टेस्ट म्हणजे काय, तर जसा सीईटी सेलचा पेपर असणार आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो 120 मार्काचा जो पेपर आहे, तशाच प्रकारचे पेपर तुम्हाला या टेस्ट पॅक मध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुमच्या वेळेचं नियोजन होणार आहे. कोणत्या विषयासाठी किती वेळ दिला पाहिजे, कोणता विषय अगोदर सोडवला पाहिजे. ओके. या सर्वांचा अनुभव तुम्हाला या टेस्ट पॅक मधून होणार आहे. ओके. त्यानंतर आहे मासिक चालू घडामोडी. जगभरात कोणकोणत्या गोष्टी घडतायत, देशभरात कोणकोणत्या गोष्टी घडतात, राज्यभरात कोणकोणत्या गोष्टी घडतायत, या सर्व घडामोडींचा आढावा तुम्हाला या मासिक चालू घडामोडींमधून होणार आहे. त्याचबरोबर आपल्या बी एडुकेअर युट्यूब चॅनलवरती साप्ताहिक चालू घडामोडींची व्हिडिओ येत असतात, तर ते सुद्धा तुम्हाला वाचायचे आहेत, पाहायचे आहेत. ओके. त्यानंतर आहे शंका निरसन. तर मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये शंका असतील, कोणकोणत्या प्रश्नांमध्ये शंका असतील तर तुम्ही ते लाईव्ह क्लासमध्ये विचारू शकता. तुमच्या शंकांचं निरसन होऊन जाणार आहे. त्याचबरोबर ही जी बॅच आहे त्या बॅचचे ऍक्सेस म्हणजे जे काही रेकॉर्डिंग असणार आहेत ते तुम्हाला परीक्षेच्या तारखेपर्यंत राहणार आहेत. ओके. त्याचबरोबर फॉर्म फिलिंग संबंधित मार्गदर्शन, स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग कसं केलं जातं, या संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला बीएड वगैरे युट्यूब वरती पाहायला मिळणार आहे. त्याचं मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला केलं जाणार आहे. त्याचबरोबर आहे सीईटी परीक्षेनंतर प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन. तुम्ही जेव्हा सीईटीचा पेपर जाल त्यानंतर तुमचे जे मार्क्स येतील त्या मार्क्सच्या बेसिसवरती तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहे. ओके. तर त्यासाठी स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा त्याचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला आयडिया आलीच असेल की या बॅच मध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी दिल्या जाणार आहेत. ओके. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असणार आहे की सर, या बॅचची फीज काय असणार आहे. ओके. या बॅचची जी फीज काय असणार आहे, तर मित्रांनो, फीज जाणून घेण्यासाठी तुम्हाला या दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. नंबर आहे 8383818888. ओके. जर तुम्ही बी एडुकेअर ऍप डाउनलोड केला नसेल तर बी एडुकेअर ऍप आताच डाउनलोड करा. जर तुम्ही अँड्रॉइड फोन यूज करताय तर बी एडुकेअर सर्च करा, त्या ठिकाणी तुम्हाला बी एडुकेअरचा ऍप मिळून जाणार आहे. जर तुम्ही आयफोन युजर्स असाल तर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे माय इन्स्टिट्यूट. ओके. माय इन्स्टिट्यूट सर्च करा, त्या ठिकाणी तुम्हाला बी एडुकेअरचा ऍप मिळून जाणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जर ORG कोड विचारला तर ORG कोड आहे PEDUC. ओके.
हा कोड टाकून तुम्हाला ऍप लॉग इन करायचं मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. तोपर्यंत हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना महाराष्ट्र लॉ सीईटीचा अभ्यास करणं सोपं जाईल. ओके, धन्यवाद.